कुंभ राशी 21, 22, 23 भयंकर दिवस. घरात मोठं वादळ येणार. आता या घटना देवही थांबवू शकत नाही. कुंभ राशी, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा ठरणार आहे. कारण अक्षय तृतीयेनंतर तुमच्या जीवनात काही अशा घटना घडण्याची शक्यता आहे ज्या तुमच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवासच बदलून टाकू शकतात. हा काळ साधा नाही, तर हा काळ आहे जागरूक राहण्याचा, संकेत ओळखण्याचा आणि स्वतःच्या आयुष्यावर पुन्हा नियंत्रण मिळवण्याचा. ग्रहांची चाल बदलत आहे आणि या बदलांचा थेट परिणाम हा तुमच्या नशिबावर, तुमच्या नात्यांवर आणि तुमच्या निर्णयावर होणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अशा 5 मोठ्या घटना ज्या तुमच्या आयुष्यात घडू शकतात. काही गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकितही करतील. काही गोष्टी तुम्हाला सावध करतील आणि काही गोष्टी मला आतून मजबूत बनवतील. विशेष म्हणजे या काळात एक अशी व्यक्ती जी तुमच्या अगदी जवळ आहे, ते तुमच्या विरोधात काहीतरी योजना आखत असल्याची शक्यता देखील निर्माण होत आहे. ही अक्षय तृतीया हा दिवस केवळ शुभ मानला जात नाही, तर तो ऊर्जा परिवर्तन आणि दैवी संख्येचा वाहन मानला जातो. या काळानंतर काही लोकांच्या जीवनात अचानक घडामोडींची मालिका सुरू होते. जणू काही अदृश्य शक्ती त्यांना पुढे ढकलत असते. तुमच्या आयुष्यातही असाच काही घटना घडण्याची शक्यता निर्माण होत आहे, ज्यावर तुम्हाला तोडगा काढणे साधे वाटते, पण त्यामागे मोठा अर्थ दडलेला असेल. ग्रहांच्या हालचालीमध्ये निर्माण झालेला हा सूक्ष्म बदल तुमच्या निर्णयावर, नात्यावर, आर्थिक स्थितीवर प्रभाव टाकू लागेल. या काळात प्रत्येक छोटी गोष्ट लक्षपूर्वक पाहणे अत्यंत गरजेचे आहे. कारण जे दिसते ते सत्य असेल असे नाही. काही गोष्टी पडद्यामागे घडत असतात आणि त्यांचे परिणाम हे अचानक समोर येतात. या काळात तुमचे अंतर्ज्ञान शक्ती वाढलेली असेल, त्यामुळे मन सांगते ते ऐकणे महत्त्वाचे ठरेल. अनपेक्षित घडामोडींना सामोरे जाताना धैर्य आणि संयम हेच तुमचे जास्त ठरेल. त्यामुळे घाबरून न जाता सजग राहणे अत्यंत आवश्यक आहे, कारण ही वेळ तुमची परीक्षा घेण्यासाठी आली आहे. या काळात तुमच्या आयुष्यातील पहिली मोठी घटना म्हणजे नातेसंबंधांमध्ये अचानकपणे बदल होईल. जे लोक आजपर्यंत तुमच्या जवळचे वाटत होते ते अचानक दूर जाताना दिसतील. त्यांच्या वागण्यात बदल जाणवेल आणि तुम्हाला त्यामागील कारण समजणार नाही. ही परिस्थिती तुम्हाला त्रास देणारी असेल, पण यातून एक महत्त्वाचा धडा मिळेल. प्रत्येक नातं कायमचं असतं असं नाही, त्यामुळे भावनिक निर्णय घेणे हे आवश्यक आहे. काही लोक तुमच्याशी गोड बोलतात, पण त्यांच्या मनात वेगळे विचार असू शकतात. त्यामुळे कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. निरीक्षण करा, समजून घ्या आणि मग अचूक प्रतिक्रिया द्या. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. ती मोठी घटना तुमच्या आर्थिक स्थितीशी संबंधित असू शकते. अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे किंवा एखादी आर्थिक अडचण निर्माण होऊ शकते. पण या परिस्थितीत घाबरण्याचे कारण नाही, कारण ही अडचण तात्पुरती असेल. या काळात तुम्हाला अपेक्षाचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजेल. तुम्ही केलेल्या पूर्वीच्या निर्णयाचे परिणाम आता दिसू लागतील. जर तुम्ही योग्य नियोजन केले असेल तर तुम्ही सहजपणे या परिस्थितीतून बाहेर पडायला, पण जर निष्काळजीपणा केला असेल तर थोडा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे या काळात खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नवीन गुंतवणूक करण्यासाठी नीट विचार करा, कारण चुकीचा निर्णय मोठा तोटा देऊ शकतो. तुमच्या आर्थिक किंवा कामाशी संबंधित असेल, अचानक काही बदल घडू शकत, जसे की नवीन संधी मिळणे किंवा अचानक अडथळे निर्माण होणे. ही वेळ तुमच्या क्षमतेची परीक्षा घेणारी असेल. काही लोकांना अचानक बढती मिळेल, ते मिळू शकते, तर काहींना त्यांच्या कामात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पण या सगळ्यातून एक गोष्ट निश्चित आहे, ती म्हणजे तुम्हाला तुमच्या क्षमतेची खरी जाणीव होईल. या काळात मेहनत करण्यास मागे हटू नका, कारण तुम्ही केलेली मेहनत पुढे मोठा फायदा होईल. संयम ठेवा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. चौथी घटना तुमच्या मानसिक स्थितीशी संबंधित असेल. या काळात तुमच्या मनात अनेक विचार येतील, काही सकारात्मक तर काही नकारात्मक. या विचारांच्या गोंधळामुळे तुम्हाला निर्णय घेणे कठीण होऊ शकते. त्यामुळे ध्यान आणि आत्मचिंतन करणे अत्यंत आवश्यक आहे. मन शांत ठेवण्यासाठी रोज काही वेळ स्वतःसाठी द्या, कारण शांत मनच योग्य निर्णय घेऊ शकतं. नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा, कारण ते तुमची ऊर्जा कमी करतात, सकारात्मकतेकडे लक्ष केंद्रित करतात. 5वी आणि सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून होणारा विरोधाच्या नाकासमोर येईल आणि तुम्हाला धक्का बसेल. ज्या व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवला तीच व्यक्ती तुमच्या विरुद्ध योजना आखत असल्याचे समजू शकेल. त्यामुळे एक मोठा धडा दडलेला आहे. प्रत्येकावर विश्वास ठेवू नका. या काळात तुम्हाला स्वतःवर अधिक विश्वास ठेवण्याची गरज आहे. बाहेरील परिस्थिती कशीही असो, तुमची अंतर्गत शक्ती तुम्हाला मार्ग दाखवेल. काही वेळा परिस्थिती आपल्या निर्णयाबाहेर जाते, पण आपण कसा प्रतिसाद देतो हे आपल्या हातात असते.
त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शांत राहण्याचा प्रयत्न करा. तुमचा आत्मविश्वास तुमची सर्वात मोठी ताकद असेल. दैवी शक्तींचा प्रभाव या काळात वाढलेला असेल. काही गोष्टी तुम्हाला योगायोग वाटतील, पण त्या योगायोग नसून संकेत असतील. हे संकेत ओळखण्याची क्षमता तुमच्यात आहे. फक्त त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. प्रत्येक घटना काहीतरी शिकवते, त्यामुळे प्रत्येक अनुभवातून शिकण्याचा प्रयत्न करा. या काळात तुम्हाला तुमच्या आयुष्याचा खरा मार्ग समजेल. काही गोष्टी गमावल्यासारखे वाटते, पण त्या तुमच्यासाठी योग्य नव्हते हे नंतर समजेल. काही नवीन गोष्टी तुमच्या आयुष्यात येतील, ज्या तुमचं आयुष्य बदलून टाकतील. त्यामुळे बदलायला घाबरू नका. तुमच्या आयुष्यातील काही रहस्य उघड होण्याची शक्यता आहे. ती रहस्य तुम्हाला धक्का देऊ शकतात, पण त्यातून तुम्ही सावराल. या काळात तुमच्या निर्णयामध्ये स्पष्टता येईल. जो आधी गोंधळात टाकणारे वाटत होते, त्याचा स्पष्ट होईल आता. त्यामुळे या वेळेचा उपयोग योग्य निर्णय घेण्यासाठी करा. तुमच्या आयुष्यातील काही लोक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. या काळात तुमची आध्यात्मिक प्रगती होण्याची शक्यता आहे. तुम्हाला जीवनाचा खरा अर्थ समजू लागेल. ध्यान, प्रार्थना आणि सकारात्मक विचार यामुळे तुम्हाला शांतता मिळेल. तुमच्या आयुष्यातील संघर्ष तुम्हाला अधिक मजबूत बनवेल. प्रत्येक अडचण तुम्हाला काहीतरी शिकवेल. त्यामुळे अडचणींना घाबरू नका, त्यांना सामोरे जा. या काळात एक अतिशय महत्त्वाची गोष्ट घडू शकते, ती म्हणजे तुमच्या आयुष्यातील काही लपलेली सत्य हळूहळू समोर येऊ लागतील. आणि हे सत्य तुम्हाला सुरुवातीला अस्वस्थ करू शकतात, कारण जर तुम्ही आजपर्यंत खरे माणूस होता, ती कदाचित पूर्णपणे वेगळं निघू शकतं. त्यामुळे तुमच्यात एक वेगळी जागरूकता निर्माण होईल. तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे अधिक बारकाईने पाहाल आणि घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे शांतपणे पहा. त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आठवण एक नवीन ऊर्जा जाणवेल, जी तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरित करेल. या ऊर्जेचा योग्य उपयोग करणे अत्यंत गरजेचे आहे, कारण योग्य वेळी घेतलेला निर्णय तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो. त्यामुळे घाबरू नका. बदल स्वीकारा आणि आत्मविश्वासाने पुढे चला, कारण हीच वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची. शेवटी या संपूर्ण काळाचा सार एकच आहे की जीवनात येणाऱ्या प्रत्येक चढउतारामागे काहीतरी मोठा हेतू असतो. जर काही घटना कठीण वाटली तरी त्या तुम्हाला अधिक मजबूत आणि सहज बनवण्यासाठी येतात. दैवी शक्ती नेहमीच तुमच्यावर लक्ष ठेवून आहे आणि योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करत आहे. आणि हा प्रकाश अंधारानंतर येतो. प्रकाश तुमच्या आयुष्यात आनंद, यश आणि समाधान घेऊन येणार आहे. फक्त तयारी आणि सकारात्मकतेने काळाला सामोरे जा, कारण तुमच्यासाठी काहीतरी खूप मोठं आणि चांगलं घडण्याच्या दिशेने सर्व काही तयार होत आहे. शेवटी हा काळ जरी कठीण वाटत असला तरी तो तुमच्यासाठी परिवर्तनाचा आहे. या काळातून तुम्ही अधिक मजबूत, शहाणे आणि सजग बनाल. त्यामुळे धैर्य ठेवा, विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. फक्त या काळाला योग्य प्रकारे सामोरे जाण्याची गरज आहे. या सर्व गोष्टींमध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. परिस्थिती काही असो, तुमचं धैर्य, विश्वास आणि सकारात्मकता तुम्हाला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढू शकेल. दैवी शक्ती नेहमी तुमच्यासोबत असते, फक्त तिचा संकेत ओळखण्याची गरज असते. म्हणून शांत राहा, सजग राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.